तर या मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी ध्यानयोगासाठी प्रेरणा केलेली आहे. ध्यान कसं करावं वगैरे, मनामध्ये कुठले विचार आणावे. मग आता ध्यानयोगाचे साधन कसे करावे यासाठी आता पुढील 3 श्लोकामध्ये ध्यानयोगासाठी उपयोगी असलेला विषय सांगत आहेत. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. शुद्ध भूमीवर शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, स्थिर आसन असावं, सुखासन असावं. आसन कसं असावं? शुद्ध भूमीवर, ज्या ठिकाणी क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि त्यावर वस्त्र अंथरलेले आहे, जे अत्यंत उंचही नाही अत्यंत सखोलही नाही, अशा आपल्या आसनाला स्थिर करावे. शुचो देशे म्हणजे काय की भूमीची शुद्धता पाहिजे. ज्या ठिकाणी योगाला त्याचं आसन लावायचं आहे त्या ठिकाणी भूमीची शुद्धता पाहिजे. मग भूमीची शुद्धता कशी होऊ शकते? 2 पद्धतीने होते सांगितलं त्यांनी. की एक आहे स्वाभाविक शुद्ध स्थान असतं एखादं, जसं गंगा नदीचा तीर आहे, शुद्धच असतं, गंगा पवित्रच आहे. एखादं अरण्य आहे, तुळस आहे, आवळी, पिंपळ इत्यादी पवित्र वृक्षाजवळ स्थान आहे, ते सुद्धा मूळतः शुद्ध असतं. दुसरं जे असतं ते स्वतः आपण शुद्ध करायचं असतं. ते भूमीला कसं करायचं? तर भूमीला गाईच्या शेणाने सारवायचं आणि पाणी शिंपडून शुद्ध करायचं. ज्या ठिकाणी माती असेल त्या ठिकाणची वरच्या भागाची 4-5 बोटे मातीचा थर कमी करायचा आणि त्या भूमीला अशा प्रकारे शुद्ध करायचं. अशा स्वाभाविक आणि शुद्ध केलेल्या सपाट जमिनीवर त्या ठिकाणी आपलं आसन तयार करायचं योग्याने. असं सांग, नर्मदा परिक्रमेला जे लोक जातात ना, ते तिथे तो शब्द असा वापरतात म्हणे, आपका इधर आसन लगाव असं म्हणतात, हम आसन किधर लगाए असं म्हणतात. ते नर्मदेचं तीर सगळा शुद्ध आणि पवित्रच आहे, त्यामुळे तिथे ते आसन लावून बसतात लोक जे नर्मदा परिक्रमा करायला जातात. मग पुढे त्यांनी सांगितलं चैलाजिन कुशोत्तरम म्हणजे आसन तयार करताना प्रथम दर्भ, त्यावर न मारलेल्या हरणाचे कातडे म्हणजे आपोआप मेलेल्या हरणाचे कातडे असावे. मारलेल्या मृगाचे कातडे अशुद्ध असते असं त्यांनी सांगितलंय. जर असे हरणाचे कातडे नाही मिळाले तर दर्भावर बारदान अंथरावे किंवा मग लोकरीची घोंगडी अंथरावी, लोकरीचं आसन अंथरावं आणि मग त्यावर कोमल सुती असं वस्त्र अंथरावं. आता त्यांनी दर्भाला का बरं पवित्र मानतात? तर वराह भगवंताच्या रोमांपासून दर्भ उत्पन्न झालेला आहे म्हणून म्हणे दर्भाला फार पवित्र मानलं जातं आणि म्हणून त्याने तयार केलेले जे आसन आहे ते उपयोगात आणलं जातं. दर्भ अंगाला टोचू नये म्हणून मग आपल्या शरीरात जी विद्युत शक्ती आहे ती आसनातून प्रवाहित होऊन तिला जमिनीत प्रवेश होऊ नये या हेतूने त्या विद्युत शक्तीला रोखून धरण्यासाठी हरणाचे कातडे अंथरण्याचे विधान केले आहे. आता साधं आपण नेहमी आपण आसन घेऊनच पूजेला बसतो, तर का बरं? तर त्याचं कारण इथे त्यांनी सांगितलंय बघा की आपल्या शरीरामध्ये उपासना करत असताना एक प्रकारची विद्युत शक्ती तयार होत असते, मंत्र म्हणताना, स्तोत्र म्हणताना. मग ती त्या आसनातून प्रवाहित होऊन तिचा जमिनीमध्ये प्रवेश होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी. आसन कसं असावं? तर ते लोकरीचं असावं, दर्भाचं असावं, त्याच्यावर परत मऊ सुती वस्त्र घातलेलं असावं, म्हणजे त्या आसनाचा आपल्याला आपल्या उपासनेला जास्तीत जास्त उपयोग होतो. हरणाच्या कातड्याचे केस शरीराला टोचू नयेत आणि आसन कोमल राहावे यासाठी मृगचर्मावर सुती शुद्ध वस्त्र अंथरण्याविषयी सांगितलेले आहे. मृगचर्माऐवजी घोंगडी अथवा ताग्याचा बोऱ्या असेल तो गरम होऊ नये म्हणून त्यावर सुती वस्त्र अंथरले पाहिजे.
किती बारीक बारीक विचार यांनी केलेला आहे. त्यानंतर आसन जास्त उंचही नसावं आणि जास्त सखोलही नसावं. नात्युच्छ्रितन नातिनीचम, म्हणजे सपाट शुद्ध भूमीवर जो तख्त अथवा पलंग ठेवला जाईल तो अत्यंत उंच नसावा आणि अत्यंत सखोलही नसावा. कारण अत्यंत उंच झाल्यास ध्यान करतेवेळी अचानक झोप आली तर पडण्याची शक्यता असते. ध्यान करताना जर ध्यान लागलं, डोळे मिटले आणि मग अचानक तो माणूस पडू शकतो. म्हणून जास्त उंच नसावं आणि जास्त जमिनीला लागून पण नसावं. कारण की जमिनीवर सरपटणारे प्राणी असतात, मुंग्या, विंचू, साप इत्यादी शरीरावर चढून त्याला इजा होऊ शकते आणि त्याच्या ध्यानाचा भंग होऊ शकतो. म्हणून आसन हे जास्त उंचही नसावं, जास्त सखोलही नसावं. नात्युच्छ्रितन नातिनीचन याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर चैलाजिन कुशोत्तरम पाहिलं आपण. आता प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, ध्यानासाठी भूमीवर जे आसन मांडलं जातं ते हलणारं नसावं, स्थिर असावं, हलणारं नसावं. ज्या आसनावर बसून ध्यान केले जाते ते आसन स्वतःचंच असावं. दुसऱ्याचं आसन कधीही वापरू नये असं त्यांनी सांगितलंय. कारण दुसऱ्याचे आसन उपयोगात आणले तर त्यात त्याचे परमाणू राहतात. त्या माणसाच्या स्वभावाचे जे काय परमाणू असतील ते राहतात. म्हणून या ठिकाणी आत्मनहा पदाने आपले आसन वेगळे ठेवण्याचे विधान केले आहे असं त्यांनी सांगितलं. की आसन हे आपलं आपलं स्वतःचं असावं, ते दुसऱ्याचं नसावं. दुसऱ्याचं आसन कधीही वापरू नये. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रियाः उपविश्यासने युञ्जाद्योगमात्मविशुद्धये. मग आता त्या आसनावर बसून योगाचा अभ्यास करायचा आहे. त्या आसनावर बसून मग कसं काय करायचं आहे? चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वश ठेवायचं आहे, आपल्या ताब्यात ठेवायचं, मनाला एकाग्र करायचं आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करायचा. म्हणजे योगाचा हेतू काय असतो? योगाचे जे गुण आतापर्यंत आपण पाहिले की त्याला काहीही मिळवायचं नाही आहे, त्याला काहीही सोडायचं नाही आहे, त्याला कशाचीही आसक्ती नाही आहे. त्यामुळे तो जितांत आहे, प्रशांतात्मा आहे, विजितेंद्रिय आहे. त्यामुळे त्याचा हेतू, शुद्ध हेतू काय असणार आहे? परमात्म प्राप्ती हाच त्याचा शुद्ध हेतू असणार आहे. योगाचा दुसरा हेतूच नाही आहे. त्यामुळे त्यांनी एकाग्र मन ठेवून आणि इंद्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, हेतू काय असेल त्याचा? की माझ्या अंतःकरणाची शुद्धी व्हावी म्हणून हा योग मी करतोय. ध्यान कशासाठी करायचं? तर फक्त अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ध्यान करायचं असं त्यांनी सांगितलंय. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण असे अनेक दोष असतात. दुसऱ्याविषयी जो द्वेष वाटतो विनाकारण किंवा काही त्यांनी माझं बिघडवलं म्हणून असेल, ह्या सगळ्या गोष्टी धुतल्या जाव्या, रिकाम्या व्हाव्या, अंतःकरण शुद्ध व्हावं ह्याच्यासाठी हा योग केला जातो. मग आता त्या आसनाचं बघितलं आपण की दर्भ, मृगाचीन, वस्त्र अंथरावं, अशा प्रकारे आसन तयार करावं. मग त्या अंथरलेल्या आसनावर सिद्धासन घालून बसावं, पद्मासन घालून बसावं, म्हणजे ज्याला जे जमेल ते त्यांनी करावं. सुखासन घातलं तरी चालेल, ज्यामुळे सुखाने बसता येईल आणि मन विचलित होणार नाही, शरीराला त्रास होणार नाही, अशा प्रमाणे त्या आसनावर बसावे. आणि सतत 3 तास बसून, एका जागी 3 तास बसून ध्यान करावं असं त्यांनी सांगितलंय. मग त्या काळामध्ये इकडे तिकडे हलू डुलू नये. असा बसण्याचा अभ्यास सिद्ध झाल्यास मन आणि प्राण स्वतः स्वाभाविक शांत होतात, चंचलता रहित होतात. म्हणजे ज्यांना कोणाला ध्यान करण्याची इच्छा असेल त्यांना सुद्धा या गोष्टीचा उपयोग होईल. हे तर त्यांनी योग्यांसाठी सांगितलेलं आहे. पण आपली प्राथमिक अवस्था असेल, समजा मला वाटलं की एखाद्या वेळेस बसावं जरा ध्यान लावून, तर मग त्यांनी कमीत कमी 3 तास असं सांगितलंय. 5 ते 10 मिनटं नाही फक्त, तर कमीत कमी 3 तास बसावं आणि इकडं हलू डुलू नये, स्थिर बसावं. शरीराची चंचलता, क्रियाप्रवणता मनाला स्थिर होऊ देत नाही. शरीर जर हललं तर मन सुद्धा चंचल आहेच आहे आपलं.
त्यामुळे ध्यानाचे वेळी शरीराचे स्थिर राहणे फार महत्त्वाचे आहे. आधी शरीरावर विजय मिळवायचा, मग नंतर मनावर विजय मिळवायचा. आसनावर बसण्याच्या वेळी चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया संयमात ठेवायच्या, त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. व्यवहाराच्या काळातही शरीर, मन, इंद्रिय इत्यादींच्या क्रियांवर आपला अधिकार असावा. म्हणजे बरोबर आहे ना, आपण जेव्हा एखादा व्यवहार करत असतो, काही कामं करत असतो, तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण कसं करावं म्हणे, तर भगवंताचं नाम घेत घेत आपण काम करावं. म्हणजे आपली इंद्रिय आपोआपच संयमित राहतात. पुढे येईलच ते आता. मनाला एकाग्र करावं, नंतर मनात होत असलेले संसाराचे चिंतन समाप्त करून टाकावे. यासाठी असा विचार करावा की मी आता ध्यान करण्यासाठी आसनावर बसलो आहे, आणि जर यावेळी मी संसाराचे चिंतन केले तरी आता संसाराचे काम तर होणार नाही आहे. म्हणजे आता सगळी कामं आटोपून समजा मी बसलो आहे आसनावर, आणि तेव्हा जर माझ्या मनात संसाराचे विचार आले तर आपल्या मनालाच आपण समजवायचं की आता मी विचार जरी केला तरी मी उठून तर काही कामं करणार नाही आहे. म्हणजे मग वेळ कशाला वाया घालवायचा. मग संसाराचे चिंतन झाल्याने परमात्म्याचे चिंतनही होणार नाही. आणि मी आत्ता बसलोय ते कशासाठी बसलोय, तर परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी बसलेलो आहे. मग मी जर संसाराचं चिंतन केलं तर माझा हा वेळ रिकामा जाईल, वाया जाईल, ध्यानाची वेळ निघून जाईल, आणि मला संसाराचे चिंतन करायचे नाही, तर मनाला केवळ परमात्म्याच्या ठिकाणी लीन करायचे आहे. असा दृढ निश्चय करावा, असं चिंतन करावं. आणि मनात आलेल्या विचारांकडे बघूच नाही असं त्यांनी सांगितलं. मनात विचार येतात, मनात विचार येत नाही असं कधीच होत नाही, कारण मन हे चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. पुढे विचारतोय अर्जुन, प्रश्न विचारणारच आहे भगवंताला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मन हे चंचल आहे, पण मग मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर ते विचार निरुपयोगी होतात आणि निघून जातात. आले तसे ते निघून जातात. आपण त्यांना महत्त्व देतो म्हणून ते आपल्या मनामध्ये राहतात. आपण जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं की मला परमात्म्याचंच ध्यान करायचं आहे, मला त्याचाच विचार करायचा आहे, विचार येतात जातात, विचार येतात जातात. असं त्यांनी आगमापायनो नित्यास्तांस्थितिक्षस्व भारत, दुसऱ्या अध्यायात येऊन गेलं ना आपल्याला. आगमापायनो म्हणजे येणारे आणि जाणारे. सुख आणि दुःख सुद्धा तसेच असतात, येणारे आणि जाणारे, ते टिकून काही राहत नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं मन एकाग्र करायचं. अंतःकरणाच्या शुद्धीसाठीच ध्यानाचा अभ्यास करायचा. ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी दुसरा हेतूच नाही आहे कुठला, तर अंतःकरणाची शुद्धता हाच फक्त हेतू आहे. सांसारिक पदार्थ, भोग, मान, मोठेपणा, आराम, यश, प्रतिष्ठा, सुख, सुविधा इत्यादी काहीही मनात ठेवू नये की हे मला मिळवायचं आहे म्हणून ध्यान करायचं आहे, असं अजिबात मनात ठेवू नये. आणि अशा कामना जर मनात ठेवल्या तर अंतःकरणाची अशुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी कधीही होणार नाही. रिद्धी सिद्धी इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी योगाचा अभ्यास कधीही करू नये, असं त्यांनी सांगितलंय. की फक्त परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणून योगाचा अभ्यास करावा, आणि तसाच हा ध्यानयोगी असतो, त्याचा उद्देश तोच असतो. आता 13वा श्लोक आहे. समं काय शिरो ग्रीवं धारयन्न चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. कसं बसावं. आता ध्यानाला आसन तयार झालेलं आहे, मनामध्ये काय विचार आणायचे आहेत काय नाही आणायचे आहेत ते सांगितलेलं आहे. मग आता बसायचं कसं. सुखासनात बसायचं हे तर सांगितलं त्यांनी, पण शरीर, डोके आणि मान सरळ ठेवायची, स्थिर ठेवायची, आणि इतर कुठल्याही दिशांकडे न बघता केवळ आपल्या नासिकाग्राकडे बघायचं आणि स्थिर होऊन बसायचं. समम काय शिरोग्रीवम. काय म्हणजे काय, काया. शिर म्हणजे डोकं, आणि ग्रीव म्हणजे मान. म्हणजे आपलं शरीर, आपली मान आणि आपलं डोकं हे सगळं एका रेषेमध्ये आलं पाहिजे आणि अशा प्रकारे स्थिर झालं पाहिजे. काय म्हणजे शरीर, कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागाला काय असं म्हटलं गेलं आहे.
आणि गळ्याच्या वरच्या भागाला मस्तक, आणि ग्रीवा म्हणजे काय तर मान. म्हणजे ध्यानाच्या वेळी शरीर, डोके आणि मान ताठ ठेवायची, सरळ ठेवायची. आणि पाठीच्या कण्याला फार महत्त्व आहे. पाठीच्या कण्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी तर इतकं सुंदर वर्णन केलं आहे की ती जी आहे कुंडलिनी शक्ती, ती अशी गुप्त रीतीने आपल्या खाली बसलेली असते. खाली जे आपलं 6 चक्र सांगितलेली आहेत ना, तर सगळ्यात खालचं जे जे चक्र आहे आपलं, तिथे ती बसलेली असते. मूलाधार चक्र. मूलाधार चक्राच्या तिथे ती कुंडलिनी शक्ती निजलेली असते असं सांगितले, सुप्तावस्थेत असते. आणि जेव्हा हा ध्यानयोगी ध्यान करतो तेव्हा त्याचं एक एक चक्र उद्दीपित होत जातं आणि ती कुंडलिनी शक्ती अशी अशी पाठीच्या मणक्यातून हळूहळू वर, म्हणजे सापासारखी, सर्पिणीच म्हटलंय तिला, ती अशी सापासारखी वर 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 जाते. आणि मग त्या योग्याची अवस्था कशी होते त्याचं इतकं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे की ते योग्याचं काय होतं. आधी तर तो सगळं त्याच्या शरीरातलं सगळं मांस वगैरे निघून जातं, इतका बारीक हाडाचा सांगाडाच तो होतो. जसं जसं एक एक चक्र त्याचं उद्दीपित व्हायला लागतं तसं तसं. आणि मग हळूहळू ती इथपर्यंत जाते, ब्रह्मरंध्रापर्यंत जाते म्हणे. आणि तिथे मग चंद्रामृताचं तळं असतं, त्याचं ते अमृत कण तिच्या त्या कुंडली त्या सर्पिणीच्या तोंडात जातात, ते ती पिते. आणि मग त्याच्यानंतर त्या योग्याच्या शरीरावर, त्याच्या चेहऱ्यावर अतिशय तेज यायला लागतं. इतकं सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर मग त्यांनी सांगितलं इथे की मणक्याला फार महत्त्व आहे. मणके ज्या सरळ रेषेत राहतील त्या सरळ रेषेत डोके, मान ताठ ठेवावी. आणि तात्पर्य काय की शरीर, डोके, मान हे तिन्ही एका सरळ रेषेत ताठ आणि स्थिर ठेवावेत. कारण हे तिन्हीही समोर झुकले तर झोप येण्याची शक्यता आहे, मागे झुकले तर जडत्व येतं, आणि उजवीकडे डावीकडे जर झुकले तर चंचलता निर्माण होते. म्हणून मागे, पुढे अथवा कोणत्याही बाजूकडे वाकू नये, काठीप्रमाणे सरळ आणि ताठ बसून राहावे. समंकाय शिरोग्रीवन असं सांगितलंय. नंतर सिद्धासन, पद्मासन, जितकी काही आसने आहेत ती आरोग्याच्या दृष्टीने सर्व ध्यानयोगात सहाय्यक आहेतच. परंतु इथे भगवंतानी संपूर्ण आसनाचं सार काय सांगितलंय, समता. म्हणजे शरीर, डोके, मान यांना सरळ ठेवायचे, ताठ ठेवायचे, समतेमध्ये ठेवायचं आहे. आणि बसण्याचं आसन मग तुम्ही पद्मासन घाला, सिद्धासन घाला, त्याचा आग्रह काही त्यांनी इथे ठेवलेला नाही आहे की तुम्हाला जे सुखासन असेल ते तुम्ही घालू शकता. परंतु शरीर, डोके आणि मान मात्र एका सरळ रेषेत असायला पाहिजे. कारण हे सरळ रेषेत राहिल्याने मन फार लवकर शांत होते आणि स्थिर होते. म्हणजे आपल्या त्या पाठीच्या मणक्याला म्हणून खूप महत्त्व आहे. वाकून कधी, साधं गीता म्हणताना सुद्धा आम्हाला अनघाताई नेहमी सांगतात की गीता म्हणताना सुद्धा कोणी असं वाकून बसतं वगैरे असं, किंवा टेकून बसतात खुर्चीला, असं कधीही बसू नये. तर एकदम सरळ ताठ बसावं आणि गीता म्हणावी. मग आसनावर बसल्यानंतर झोप सतावीत असेल तर आसनावरून उठून थोडा वेळ इकडे तिकडे फिरावे आणि त्यानंतर पुन्हा स्थिर होऊन आसनावर बसावे. अशी भावना करून बसावे की आता मला उठायचे नाही, इकडे तिकडे वाकायचे नाही, केवळ स्थिर आणि सरळ बसून ध्यान करायचे आहे. दिशश्चावनलोकयन, दिशश्चा नवलोकयन म्हणजे 10 दिशांपैकी कोणत्याही दिशेकडे पाहू नये. आत्ताच सांगितलं त्यांनी की नासिकाग्राकडे फक्त बघावं. मान हलवू नये, मान वगैरे हल्ली तर ध्यान होणार नाही, विक्षेप येईल त्याच्यामध्ये. म्हणून मान सरळ ठेवावी, आपल्या नासिकाग्राला पाहत राहावे. अर्थात आपल्या नेत्रांना अर्धवट उघडे ठेवावे, अर्धोन्मिलित नेत्र असावे. म्हणून आपला हा विठोबा आहे ना, विटेवर उभा राहिलेला आहे, तो ध्यानयोगी आहे, पांडुरंग. आणि तो कसा आहे म्हणे, पांडुरंगाष्टक लिहिलंय ना आपल्या शंकराचार्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय पांडुरंगाष्टक.
महायोग पीठे तटे भीमरथ्या. महायोगी म्हटलेलं आहे. ते महायोग पीठावर बसलेले आहेत आपले जे पांडुरंग आहेत ते महायोगी. योग्यांचाही योगी येतो आणि म्हणून त्याची अवस्था कशी आहे, डोळे कसे आहे, अर्धोन्मिलित नेत्र आहेत त्याचे, असे पूर्ण उघडे नाही आहे पांडुरंगाचे डोळे, असे अर्धोन्मिलित आहेत. म्हणून महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हटलेलं आहे. तसा हा महायोग पीठे. त्या महायोगाला फार या ध्यानयोगामुळे मला आठवण आली त्याची. तर असं त्यांनी सांगितलं आहे की आसनावर बसल्यानंतर शरीर, इंद्रिय, मन इत्यादीची कोणतीही कशाही प्रकारची क्रिया घडू नये. सगळं काही स्थिर असावं. दगडाच्या मूर्तीप्रमाणे अविचल बसून राहावे. योग्याने ध्यान करताना कसं बसावं की जणू काही दगडच बसलेला आहे, इतकं स्थिर बसावं. अशा प्रकारे एका आसनावर कमीत कमी 3 तास स्थिर बसून राहण्याचा अभ्यास करावा आणि त्या आसनावर त्याचा विजय होईल तेव्हा त्याला जितासन, म्हणजे त्यांनी आसन जय झाला त्याचा, असं म्हटलं जातं. आणि ध्यान योगाला हेच फार महत्त्व आहे की तुमचा आसन जय झाला पाहिजे. आमची जेव्हा साधना घ्यायच्या बाई तेव्हा मग असंच आम्ही तर खुर्चीवर बसायचो. आता आजकाल आपल्याला खाली बसता येत नाही मांडी घालून वगैरे, तर मग खुर्चीवरच बसायचो आम्ही. आणि मग अजिबात पाय हलवायचा नाही, हात हलवायचा नाही, डोकं हलवायचं नाही, अगदी शांत ताठ बसायचं. तर खरंच कधी कधी असा अनुभव यायचं की आपल्याला कमरेखालचं काही नाहीच आहे की काय, असं थोडासा अनुभव यायचा आम्हाला कधी कधी. नंतर ते गेलं, मग काही झालं नाही पुढे. पण म्हणजे असं आसन अंथरणे आणि बसण्याच्या पद्धतीचा विधी त्यांनी आपल्याला सांगितला. आसन कसं अंथरावं, त्याच्यावर काय घालावं, मृगाजीन का घालावं, सुती वस्त्र का घालावं, हे सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि मग बसण्याचा विधी सांगितला. आता पुढील श्लोकामध्ये ते आपल्याला सगुण साकाराच्या ध्यानाचे प्रकार सांगणार आहेत. 5:54 झालेले आहेत, त्यामुळे आता पुढचा श्लोक फक्त मी वाचून ठेवते आणि मग पुढच्या वेळेस आपण तो बघू. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. म्हणजे ज्याचे अंतःकरण शांत आहे, प्रशांतात्मा, जो भयरहित आहे, विगतभीर, ब्रह्मचारी व्रते स्थितः, जो ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित आहे, अशा सावध चित्त असलेल्या योग्याने मनाचा संयम करून माझ्या ठिकाणी चित्त लावून मतपरायण होऊन बसावे. असा अतिशय अवघड असलेला योगी, ध्यान योगी कसा वागतो, कसा बसतो, कसा उठतो, ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न आपण करतोय. आपल्याला काही तो अनुभव नाही आहे, परंतु यांनी जे सांगितलंय ते वाचायला, अभ्यास करायला आपल्याला संधी मिळालेली आहे. त्यामुळे आपला विकास आपण स्वतःच करायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमवसादयेत. कोणी दुसरा आपल्या विकासाच्या आड येतो ही कल्पनाच चुकीची आहे की ह्याच्यामुळे माझं झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही, असं आपण म्हणूच शकत नाही. यांनी सांगितलं एवढं स्पष्ट की आपणच आपला उद्धार करू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलं अग्नीची ज्वाळा सतत वर उसळत असते, तसं आपणही सतत वर झेपावलं पाहिजे. कशासाठी करायचा हा योगाचा अभ्यास, तर आपण आहे त्या परिस्थितीपेक्षा आपली उन्नती व्हायला पाहिजे. आहे त्याच ठिकाणी पडून राहणे हे काही प्रगतीचं लक्षण नाही आहे. म्हणजे त्यांनी सुंदर उदाहरण दिले आहेत व्यवहारातले की आपण जर नोकरी करत असू तर वरच्याच स्थानाला कसं जायला मिळेल याच्यासाठी प्रयत्न करतो. आपण गरीब असू तर उत्पन्नवाढीच्या योजना आपण करतो. हळूहळू शिक्षणामध्ये प्रगती करून पदवी संपादन करतो. ज्या क्षेत्रामध्ये वावरत असू त्या क्षेत्राचे तर उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे एका ठिकाणी बसून राहणं ह्याला काही उत्कृष्ट म्हणत नाही, तर तुमची हळूहळू प्रगती, मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्या स्वभावामध्ये हळूहळू परिवर्तन होतं आणि आपले दुर्गुण हळूहळू दूर व्हायला मदत होते.
दुर्गुण हळूहळू जातात, सद्गुण यायला लागतात आणि मग एखाद्या विषयाचा सखोल व्यासंग जर आपण केला, अनेक ग्रंथ वाचायचे, पद्धतशीर त्याची टिपणं काढून ठेवायची आणि असं जर आपण केलं तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन होईलच, परंतु समाजासही आपल्या सहवासाचा लाभ होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. आणि आपला प्रत्येक दिवस हा ज्ञानाच्या जागृतीचा होईल. म्हणजे कशासाठी गीता शिकायची, कशासाठी गीतेचा अभ्यास करायचा. आता आम्हाला तर काही योगी व्हायचं नाही आहे, मग आम्ही कशासाठी या योगाचा अभ्यास करतोय असं कदाचित आपल्या मनात येईल. तर त्यांनी सांगितलंय की व्यवहारामध्ये सुद्धा आपण या गोष्टींचा उपयोग करून आपण आहे त्या स्थानापासून वर जाण्याचा प्रयत्न करू शकतो, उन्नत होऊ शकतो. आणि उन्नतीकरण हेच माणसाचं प्रगतीचं लक्षण आहे. त्यामुळे त्याचा आपला हा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते आहे, तिथेच थांबते. आपणा सर्वांना नमस्कार करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.